बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। फक्त नावापुरता अध्यक्ष उरलोय, दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे कळवलेही जात नाहीत, बच्चू कडूंची खंत। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। अजितदादा पुण्यासह बीडचंही पालकमंत्रीपद घेऊ शकतात। पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय होईल। भुजबळांसोबतही उद्या परवा चर्चा होईल, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांची माहिती। दत्तात्रय भरणे सोडून महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारला। पुढील आठवड्यात भरणे पदभार स्वीकारणार। क्रीडा खातं मिळालं नसल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा। मंत्री जयकुमार रावल पदभार स्वीकारताच ऍक्शन मोडवर। राज्यातील सोयाबीन खरेदी संदर्भात मंत्रालयाचा कारभार स्वीकारताच अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त। जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष निवड, त्यानंतर होणार प्रदेश अध्यक्षाची निवड। शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार व्हावा, राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर। तर पक्षातलेच लोक एकमेकांवर करत असलेल्या टीकेबाबतही चर्चा। राजन साळवींकडून पक्ष बदलाचे संकेत। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, साळवींची प्रतिक्रिया। तर पराभवाला कारणीभूत कोण, शोध घेतला पाहिजे। राजन साळवींचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीत जात घेतलं संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन। यावेळी टाळ मृदुंगाच्या तालावर फडणवीसांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाच्या ठिकाणी नायगावमधील हेलिपॅड ते स्मारक असा एकत्र प्रवास। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भुजबळ आणि फडणवीस एकाच मंचावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भुजबळांचे स्वागत। यावेळी फडणवीसांनी भुजबळांसाठी म्हटली खास शेरो शायरी। नायगावचा कार्यक्रम भव्य दिव्य झाला। मुख्यमंत्र्यांसोबत फक्त नायगाव आणि फुलेवाडा याच्या कामाबाबत चर्चा झाली। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाईंच्या जन्माला 200 वर्ष होणार आहेत, यासाठी काही आराखडे मंजूर केले, काही मंजूर होतील, भुजबळांची माहिती। सातारा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडे यांची भेट। शिरवळ इथं दोघांची भेट झाली। यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे आभार मानले। गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत। गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र। सामना अग्रलेखातून फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीत विकासाची गंगा येणार असेल तर कौतुकच। संजय राऊतांची फडणवीसांवर स्तुतीसुमनं। आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीत खंडण्याच वसूल केल्या। संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। सामनात केलेल्या कौतुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। सामनाच्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्री फडणवीसांचं करण्यात आलंय कौतुक। फडणवीसांचं कौतुक केल्यानं बावनकुळेंनी मानले सामनाचे आभार। आमच्यासाठी आनंदाचा दिवस। सामना कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहील याची वाट पाहत होतो, बावनकुळेंची प्रतिक्रिया। राजकीय घराणेशाही विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींचा लढा। राज्यातल्या सर्व प्रदेशाध्यक्षांना पाठवले घराणेशाही मुक्त पक्षासाठी पत्र। विधानसभेला 237 उमेदवार घराणेशाहीतले, 50 उमेदवार नात्यातले होते। घराणेशाहीवरून नाही तर कर्तृत्वातून संधी दिली जावी असं भाजपचं धोरण। हेरंब कुलकर्णींच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं। खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेशी चौकशीत कबुली। सीआयडीनं न्यायालयात सादर केलेल्या अहवालातील माहिती। जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रांचचे पोलीस घुसले। पत्रकार परिषदेचं पोलिसांनी केलं चित्रीकरण। माझ्या घरात कसे काय घुसलात, आव्हाडांनी पोलिसांना झापलं। माझ्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा, आव्हाडांचं वक्तव्य। सीआयडी चौकशीसाठी गेलो होतो, वाल्मिक कराडला भेटलो नाही। कारेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेंची प्रतिक्रिया।
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी वाल्मी कराडला लोक कसे भेटतात असा आरोप केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मी कराड यांनी केली होती, तर 2 कोटी रुपयांमधील 50 लाख 2 महिन्यांपूर्वीच दिले आहेत. आता आका वाचणार नाही, सुरेश धस यांचा इशारा. सरकारने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेला धरून घ्यावा. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बीड आणि परभणीसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय व्हावेत असंही वक्तव्य. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी घरी बसावं. लोकांनी त्यांना घरी बसण्याचा जनादेश दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी वांगे बटाट्याची शेती करण्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला भेट. आयोगानं प्रकरणाची चौकशी करावी, सोनवणेंची मागणी. तर 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या सीडीआर तपासण्याचीही केली मागणी. मस्साजोग सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यात 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना माजलगावकरांकडून मदतीचा हात. मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द. सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक. परवडणारी रेंटल हाऊसिंग देण्याबाबतच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. तसंच गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणीचंही टार्गेट. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे. राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. सरकारला शेतकऱ्यांचं सोयाबीन घ्यायचंच नाही म्हणून बारदाना उपलब्ध नाही असं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर मंत्री नितेश राणे यांचं पाऊल. जिल्ह्यातील दौऱ्यात पुष्पगुच्छ आणू नका, नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती. गेल्या 48 तासात 11 हत्येच्या घटना. एबीपी माझाच्या बातमीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचं ट्विट. अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी एक्सवर पोस्ट. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंकडून एक्स पोस्टद्वारे अभिवादन. तर भिडेवाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाचा आढावा घेणारा लाईट आणि साऊंड शो किंवा डिजिटल लायब्ररी तयार करण्याची इच्छा व्यक्त. नायगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन. यावेळी भुजबळांसह पंकजा मुंडे, अतुल सावे, आदिती तटकरेंसह इतरही अनेक मंत्र्यांची उपस्थिती. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावात वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूवर साकारलं सावित्रीबाईंचं शिल्प. सिंदखेड राजामध्ये सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती उत्साहात साजरी. शहरातील मान्यवर महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. भव्य रॅलीचंही आयोजन. नाना पटोले यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी घेतली नाना पटोलेंची भेट. पटोले कुटुंबाचं केलं सांत्वन. ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवळेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. कामाची संधी मिळत नसल्यानं जानवळेंकडून नाराजी व्यक्त. तर पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त. रामदास आठवलेंनी कल्याणमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचं सांत्वन करताना न्यायासाठी आणि कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार, आठवलेंचं आश्वासन. ठाण्यातील अजनूक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर अज्ञातांकडून हल्ला. घटनेत सरपंच गंभीर जखमी. कल्याणमधील खासगी रुग्णालयात सरपंचावर उपचार सुरू. जळगाव जिल्ह्यात बनावट औषधांविरुद्ध तक्रार नोंद. आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं, तर दोषी आढळल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
फडणवीस 3.0 सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण. मुंबई नागपूर अंतर 16 तासांऐवजी 8 तासात कापता येणार. डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड या ड्रीम प्रोजेक्टचे शिल्पकार. अटल सेतूवरून प्रवास करणं 50% स्वस्त. नवी मुंबई महापालिकेकडून बस तिकीट दरामध्ये मोठी कपात. दर कपातीमुळे बस प्रवाशांमध्ये 20 ते 60% वाढ. शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार. सोलापूर मुंबई विमान सेवाही लवकरच सुरू होणार. साईंच्या दर्शनानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येणार. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी जारी केले लेखी आदेश. पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देणं सक्तीचं. वाढत्या अपघातांमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय. 2 हेल्मेट देणं असणार बंधनकारक. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस, अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल, वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचा समावेश. नव्या वर्षात नौदलाला मिळणार नवीन युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी. 15 जानेवारीला होणार जलावतरण. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता. बांधकाम परवाने ऑनलाईनच द्या. नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे नगर रचना विभागाला आदेश. महापालिकेतील अफरातफर टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावर 1.5 वर्षात 14 कोटींची घरगुती वस्तूंची खरेदी. आमदार प्रशांत बंब यांनी उघड केली माहिती. आयुक्तांचं चौकशीचं आश्वासन. भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांकडून मीरा भाईंदर मनपा आयुक्त संजय काटकर यांच्यावर गंभीर आरोप. मीरा भाईंदर शहरातील अवैध बांधकामे ही आयुक्तांच्या सहमतीने होत असल्याचा आरोप. आरोपांवर बोलण्यास आयुक्तांनी नकार दिला. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर संगमनेरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या पर्यटनात मोठी भर पडणार. तिलारी खोऱ्यातील बहुचर्चित अम्युजमेंट पार्कची कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून सुरू. पार्क उभारणीच्या अनुषंगाने इच्छुकांनी अर्ज सादर करण्याबाबतची निविदा प्रसिद्ध. नागपूरच्या एम्स रुग्णालयाला यकृत प्रत्यारोपणासाठी मंजुरी. अशी मंजुरी मिळणारं एम्स विदर्भातील पहिलं रुग्णालय. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार. मुंबई महापालिकेचा 4 कंत्राटदारांसह गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंत्यांना दणका. सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानं पालिकेकडून 3,04,00,000चा दंड. कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता. यामुळे नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. रब्बी पिकांसाठी उद्यापासून उजनीतून पहिलं आवर्तन सोडलं जाणार. उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय. 35 दिवस चालणार आवर्तन. नवी मुंबईतील सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी बाईकवरून फरार. एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टरवर गोळीबार. नागपूर पोलिसांनी तब्बल 60 लाखांपेक्षा अधिकच्या दारू साठ्यावर चालवला बुलडोझर. नागपूर पोलिसांनी 20,850 दारूच्या बाटल्या केल्या जप्त. दारू नष्ट करतानाचे दृश्य बघण्यासाठी हजारोंची मैदानामध्ये गर्दी. नाशकातील नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात हद्दपारीची कारवाई. मांजा खरेदी तसंच विक्री करणाऱ्या 75 संशयितांवर तडीपारीची कारवाई. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ दगडफेक. सुदैवानं कोणताही प्रवासी जखमी नाही. दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट. महाड एमआयडीसीतील सुदर्शन फार्म कंपनी विरोधात खैरे ग्रामस्थ आक्रमक. पोलीस प्रशासन आणि खैरे ग्रामस्थांमध्ये बाचाबाची. जेसीबी मशीन मालकाची गाडी ग्रामस्थांनी अडकवली. आरोग्यास घातक असलेली कंपनी येऊ देणार नाही. ग्रामस्थांची भूमिका.
छोटा राजन टोळीचा गुंड तब्बल 33 वर्षांनी गजाआड करण्यास मुंबई पोलिसांना यश। राजू विकण्या उर्फ विलास बाळाराम पवार अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव, त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल। कुर्ल्यात मुलीनंच केली आईची हत्या। आई मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करत असल्याच्या रागातून हत्या। मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून दिली हत्येची कबुली। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स जवळ 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता। वन विभागाची शोध मोहीम सुरू। अपहरण किंवा हिंस्र प्राण्यानं शिकार केली असावी अशी शंका। मनमाडच्या कुंदलगाव शिवारात भरधाव ट्रक विहिरीत कोसळल्याची घटना। ट्रकचा चालक आणि क्लीनर बेपत्ता असल्याची माहिती। अखेर रत्नागिरीच्या लांजा शहरातील बांधकामे पाडण्यास सुरुवात। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी बांधकामं पोलीस बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात। नांदेडच्या माळेगावच्या यात्रेत 1 लाख रुपये किमतीचा बोकड। सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेत आकर्षणाचा विषय। बोकड बंदिस्त शेळी पालन जातीतला। उमरेड पवनी करांडला अभयारण्यात F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांचं पर्यटकांना दर्शन। त्यामुळे जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत वाढ। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरीमधील पक्षी अभयारण्यात 270हून अधिक देशी विदेशी जातीचे 25 ते 30 हजार पक्षी दाखल। पर्यटनासाठी आणि निरीक्षणासाठी पक्षीप्रेमींची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।